बीड शहरातील अवैध दारू व्यावसायिकांचा वरदहस्त बादशहा राज्य उत्पादन शुल्क विभागातील नावाप्रमाणेच काळे. स्थानिक गुन्हे शाखेने अवैध दारूच्या धंद्यावर कारवाई करायची आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने झोपेचे सोंग घ्यायचे. पालकमंत्री सुमित्राताई पवार आपण या महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष घालून बीड शहरातील सुज्ञ नागरिकांना या अवैध दारूमुळे होणाऱ्या त्रासापासून न्याय घ्यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. बीड प्रतिनिधी. बीड शहरातील अवैध धंदे अतिशय जोरात माकाळले असून याच्यामध्ये देशी विदेशी अनेक प्रकारच्या दारू रोज राज आता कुठेही बीड शहरांमध्ये बीड शहराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मिळायला सुरुवात झाली आहे. याचे कारण म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभाग हा झोपेचे सोंग घेऊन आर्थिक पट्टी डोळ्यावर व्यावसायिकांकडून बांधत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. याकडे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मिनिस्टर देखील सन्माननीय राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आहेत. म्हणून सुनेत्राताई पवार ह्या लक्ष देतील का व बीड शहरातील अनेक लोकांचे संसार या दारूपायी उद्ध्वस्त होत आहेत हे वाचवतील का असा प्रश्न आता बीड शहरातील सुज्ञ नागरिकांना पडला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये काळे नावाचे अधिकारी आल्यापासून अनेक दारू विक्रेत्यांना त्यांचा वरदहस्त लाभत आहे आणि अनेक दारू व्यावसायिकांच्या धंद्यामध्ये भर पडत आहे. अनेक लायसन्स दारू विक्रेत्यांना रोज धांबे टाकण्यासाठी दिले जातात व ते लायसन कुठल्या कागदपत्र आधारे दिले जातात हे देखील पाहणे गरजेचे आहे. एक ढाबा मंजूर करायचा असेल तर तब्बल 30 ते 40 हजार रुपये टेबलच्या खाली अगोदर मोजावे लागतात. नंतर फाईल फुटफ होते व कुठल्याच अटी आणि शर्ती त्यांना लागत नाहीत. लगेच फाईल मंजूर होते अशी चर्चा देखील आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परिसरामध्ये सुरू आहे. यामुळे अनेक गोरगरीब लोकांचे संसार या देशी दारूपायी देशोधडीला लागले आहेत. अनेक महिला बीड जिल्ह्यातील व बीड शहरातील व बीड तालुक्यातील दारूबंदी प्रत्येक गावामध्ये होण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे महिला अनेक गावातील व बीड शहरातील व बीड तालुक्यातील निवेदन देत आहेत व पुढे येत आहेत. परंतु त्यांचे बिचाऱ्या माता भगिनींचे